आणि मी भाषण थोडी सांगायला सांगतो की जास्त करून तुमचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आलेलं आहे. त्यामुळे तुमचे जे काही प्रश्न असतील ते या कार्यक्रमाच्या शेवटी विचारा. काही ठरवलेलेच आहे विचारणार आहे. मग ते प्रश्न तुम्ही तयार करा. खूप प्रश्न विचारा. माझ्याकडे थोडक्यात सांगायचं झालं तर मी पुढचा नेसरीमध्ये माझं पूर्ण बालपण केलं आणि नेसरीमध्ये माझं पूर्ण बालपण केलं आणि त्यानंतर मी शिक्षणासाठी कोल्हापूरमध्ये गेलो आणि कोल्हापूरमध्ये शिक्षण झालं. तर मी UPSC नावाची एक्झाम पास झालो. तर काय असते एक्झाम? UPSC नावाची एक एक्झाम अशी असते की समाजाला जे तुझं देणं लागतंय ते परत देण्याची जी उत्तम संधी UPSC तुम्हाला देते. त्या UPSC परीक्षेद्वारे तुम्ही कलेक्टर किंवा सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस, त्यानंतर रेव्हेन्यू ऑफिसर अशा वेगवेगळ्या पोस्टसाठी तुमची निवड होती आणि ही क्लास 1 पोस्ट मांडली जाते. ती साधारण जर वर्षी एकदा होती. साधारण जूनमध्ये एक 3 भागामध्ये एक्झाम होती. जूनमध्ये याचा पहिला टप्पा असतो जो ऑब्जेक्टिव्ह असतो. त्यानंतर साधारण डिसेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये याचा दुसरा टप्पा असतो त्याला मेन्समध्ये जातं. ती सब्जेक्टिव्ह असते आणि त्यानंतर मग इंटरव्ह्यू होतो आणि मेन्सचे आणि इंटरव्ह्यूचे ते दोन्हीचे असे मार्क्स पकडून मग फायनल मेन्स लिस्ट लावलं जाते. तर त्यामध्ये माझं यावेळेस सिलेक्शन झालं UPSC मध्ये. आता माझ्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर मी एक एव्हरेज स्टुडंटच होतो 10वी पर्यंत. म्हणजे साधारण 70% किंवा 65% ॲस्ट्रीमध्ये मार्क असायचे कायम आणि साधारण 80% आले तर म्हणजे मला असं वाटतं मी बोर्डात आलो. पण तसं कधी झालं नाही कारण ॲस्ट्रीचे मला काही पडलेच नाही. मग त्यानंतर माझे म्हणजे आम्ही टोटल 4 भाऊ. तर माझे 3 भाऊ हे म्हणजे चांगले शिकलेले होते. ते इंजिनियरला गेले, इंजिनियर झाले. त्यातून थोडं परमिट शिक्षण घेतलं होतं इंजिनिअरिंगमध्येच. मग माझं 12वीपर्यंत असं काय ठरवलं नव्हतं की काय करायचं. मग 10वी झाल्यानंतर मग वाटलं की सगळे सायन्स करतात, आपण पण सायन्स करूया. सायन्सचं ॲडमिशन टाकलं. मग मला लहानपणापासून तशी व्यायामाची आणि कुस्तीची खूप आवड होती. माझं त्यातच लक्ष खूप लागायचं. कोल्हापूरात असताना पण वेगळ्या तालमीमध्ये जायचो, तिकडे कुस्ती खेळायचो आणि जिममध्ये जायचो. मग अशीच 12वीची एक्झाम दिली. तर 12वीच्या एक्झाममध्ये मी फेल झालो. मला मॅथ्स राहिला. तर ते काय अपेक्षित होते का माझं अपेक्षित होतं कारण मी अभ्यासच केला नव्हता. मी फेल झालो होतो. पण ते जे अपेक्षित होतं ते माझ्या आयुष्याला कलांनी टाकलं. कारण माझे बाबा हे प्राध्यापक होते आणि आई गव्हर्नमेंट सर्वंट होती. तर त्या दोघांनी जेव्हा मी रिझल्टून घराकडे आलो फेल झालो होतो मॅथ्समध्ये ती चिडलेच होती. कारण प्रत्येकाच्या वेळेवर चिडतातच फेल झाल्यानंतर. ते मी चिडलेच होते. त्यावेळेला मला काही बोलले नाही. आठवडाभर माझे बाबा काहीच बोलले. माझे बाबा लोक माझे काहीच बोलले. त्यानंतर मग इंग्लिश मला बाबा म्हटले की तो विषय ठरव तुला काय करायचं आणि ते ठरव आणि त्याच्या मागं बघे तू काही ठरवायचं म्हणजे तुला जे करायचं ते करेल निवड त्यामध्ये मागं प्रयत्नात कधी कमी पडू नको. मग मी माझा वेळ घेतला. मी विचार केला की माझ्या आईवडील लोक गव्हर्नमेंट सर्वंट. मग मला असंच काहीतरी कळालं की UPSC नावाची एक्झाम असते आणि त्या एक्झाममध्ये मला खूप सुवर्ण संधी मिळते. जर मी ती पास झाला तर खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळतोय तुम्हाला एक चांगलं वर्क करायला, एक लोकांचं आयुष्य बघण्यासाठी. मग मी त्यावेळेला ठरवली की आपल्याला UPSC करायची. मग मी घरात सांगितलं की बाबा मला UPSC करायची आहे. मग ती यंत्र काय त्यानंतर ठरवलायच ना मग कर. मग 12वी परत दिली. त्यानंतर विचार केला की UPSC काय करायला पाहिजे. तर पहिल्यांदा 12वी पास होण्यापर्यंत डिग्री घ्यायला पाहिजे. मग मी 12वी परत दिली एक्झाम. 12वीला पास झालो. मग त्यानंतर ठरवलं की आता कोणता कोर्स करायला पाहिजे की जेणेकरून UPSCला जास्त चांगला आपल्याला फायदेशीर होईल. मी बऱ्याच सिनियर मुलांना भेटलो जे म्हणजे UPSC देत होते त्यावेळेला. मी काय सिलेक्ट पण झाले होते. तर त्यांच्याकडे असं कळलं की मला तू लॉ घे. लॉ घेतल्यानंतर एक ऑप्शन पण असतो. UPSC मध्ये एक ऑप्शन पण असतो एक सब्जेक्ट घ्यायला लागतो तुम्हाला. तो जर लॉ घेतलास तर तुला त्यामध्ये फायदा होतो. मी लॉ घेतला, LLB ला ऍडमिशन टाकलं, LLB केलं आणि पण खरी माझी सुरुवात झाली UPSCच्या अभ्यासाला की माझं लॉ कम्प्लीट झाल्यानंतर. लॉ कम्प्लीट झाल्यानंतर मग त्यावेळेला असंच ऐकायला मिळालं होतं की बाबा दिल्लीला असे चांगले वेगळे क्लासेस असतात आणि तिकडे गेलं जावा तुम्हाला बऱ्यापैकी चांगला गायडन्स मिळेल. मग दिल्लीला गेलो आणि दिल्लीला गेलो सुदैवानं मला म्हणजे चांगले सिनियर्स भेटले आणि त्या सिनियरपैकी होते प्रकाश सर. ऍक्च्युली मी प्रकाश सरांना प्रकाश भाऊ म्हणून ओळखत होतो आणि अजून पण तसं ओळखतोय. त्यांचे प्रकाश भाऊच होते. सगळ्यात मोठे होते, सगळ्यात सिनियर होते आणि खूप सारे सिनियर भेटले त्यामुळे प्रकाश भाऊ भेटले. मग त्या माझा प्रवास सुरू झाला UPSCचा. 2000 साधारण 9चं वर्ष होतं माझं LLB कम्प्लीट झालं होतं त्यावेळेला. आणि मी 2010चा पहिला अटेंड दिला. 2010चा मी पहिला अटेंड दिल्यानंतर मेन्स पण
तिथपर्यंत गेलो, पण इंटरव्ह्यूला काय माझं सिलेक्शन झालं नाही, 100 मार्क कमी पडले होते मला. मग परत दिव्या. मग 11चा अटेम्प्ट दिला. तर 11चा अटेम्प्ट ज्यावेळेस सिलेबस चेंज झाला होता, ऍप्टिट्यूड नावाचा एक प्रकार आला होता, ज्यामध्ये 2 पेपर होते, एक मॅथ्स आणि कॉम्प्रिहेन्शन इंग्लिश असा एक प्रकार आला होता नवीनच. तो का माझा क्लिअर झाला नाही. नंतर बघितलं पेपरमध्ये क्लिअरली काय झालं होतं, तर मॅथ्सनं बोर्ड आणलं होतं, कारण मॅथ्स माझं चांगलं होतं ते मला 12वी सायन्स क्लास कळालं होतं. आणि मग आता रोल आपल्या मॅथ्सचे जे क्वेश्चन होते, साधारण जेवढे क्वेश्चन होते ना 2 क्वेश्चन बरोबर होते होते 80 आणि त्यात 78 क्वेश्चन माझे मॅथ्समध्ये सगळे चुकले होते. मग मी ठरवलं तर मॅथ्सचा अभ्यास व्यवस्थित करूया. मग वर्ष मग परत पुढचा ठरवला आपण 12चा अटेम्प्ट दिला 2012चा. मग परत मी पूर्ण वर्ष मॅथ्सवरती लक्ष द्यायला सुरुवात केली. मग परीक्षा दिली, रिझल्ट आला, परत मी फेल झालो 2012 साली. परत पेपर घेतला, बघितलं नेमकं आपलं कुठं चुकलंय, तर बघतो तर मॅथ्सचे सगळे क्वेश्चन बरोबर आहेत, इंग्लिशचे सगळे क्वेश्चन चुकले. मग मला त्यावेळेला लागलं की युपीएससीचा अभ्यास हा असा असतो की एक मी जास्त बाजू करायला पाहिजे, दुसरी बाजू तोटे चालू शकतो. युपीएससीला समतोल करायला पाहिजे, मला सगळीकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. मग मी परत ठरवलं की आता अभ्यास करायला व्यवस्थित टाइम टेबल करूया, जेणेकरून आपल्याकडे सगळे जे मॅथ्स आहे, कॉम्प्रिहेन्शन आहे, जनरल नॉलेज आहे, त्या सगळ्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं जातं. असं मला टाइम टेबल केलं. म्हणजे जे क्वेश्चन चुकले त्याचा मी चार्ट प्रिपेअर केला. तुम्ही इथं अभ्यासापासून तिथं लावला की बाबा ते 100 क्वेश्चन पैकी 50 क्वेश्चन मॅथ्सचे बरोबर आले आणि 100 पैकी क्वेश्चन पैकी आपले 60 क्वेश्चन कॉम्प्रिहेन्शन चुकले. तुम्ही सगळे क्वेश्चन समोर लावले होते चार्ट प्रिपेअर करून की आपल्याला ह्या टॉपिकला व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे वर्ष मी व्यवस्थित अभ्यास केला. 13चा अटेम्प्ट दिला. 13ची माझी पहिली एक्झाम निघाली. मेन्सला बसलो, इंटरव्ह्यूचा कॉल देखील आला. इंटरव्ह्यूला गेलो, तो पहिलाच अनुभव होता. मला वाटतं की मी अशा माणसामध्ये येतो की तो स्वतःच्या एक्सपिरियन्स सुद्धा कामामध्ये शिकतो. इंटरव्ह्यूला गेलो तर सगळं रिव्ह्यूज होतो, जाऊन काय बोललो काय करू काहीच कळलं नाही. जेव्हा मार्क आले तेव्हा आले की मला 110 मार्क पडले. 110 मार्क म्हणजे असे मार्क आहेत की तुम्हाला रिजेक्ट केले युपीएससीने, तेवढे कमी मार्क होते. त्यामुळे माझं परत सिलेक्शन व्हायचं. मग मी परत ठरवलं की आता परत एक्झाम घेऊन 2014ची. मग 2014ची परत मग पीटी, परत मेन्स, परत इंटरव्ह्यू. मग शेवटी तिथे एक मला पोस्ट मिळून गेली 2014 साली. पण रँक खालती होता, त्यामुळं खालची पोस्ट मिळाली होती. मग म्हटलं की आपण आता परत एकदा देऊया एक्झाम. 2015ला परत एकदा एक्झाम दिली, परत पीटी, मेन्स, इंटरव्ह्यू. मग ह्यावेळेला चांगला रँक मिळून गेला मला. तर हा एकूण माझा ओव्हरऑल एक 6 वर्षाचा प्रवास युपीएससीचा. तर ह्या प्रवासाने सांगायचं म्हटलं तर तुम्हाला खूप कष्ट करावे लागते, खूप अभ्यास करायला लागतो, खूप टाइम टेबल्स करायला लागतात. बरेचसे टाइम टेबल तुमचे कम्प्लीटच होत नाही, पण दरवेळेला तुम्हाला करायलाच लागतं. पण हे कशासाठी करायचं? कशासाठी करायचं? एक IAS नावाची पोस्ट असते. त्या पोस्टमध्ये तुम्ही सिलेक्ट झाला तर खूप एक चांगली संधी मिळते. प्रत्येक गोष्ट म्हणजे तुमचे साधारण एक सहीनं तुम्ही साधारण 1 लाख 2 लाख सगळ्या माणसाचे जीवन चेंज करू शकताय. एक खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळतो. त्या पूर्ण प्रवासामध्ये मी दरवेळेला एकच ठरवतो की बाबा आपल्याला IAS व्हायचं आहे. त्याच्यानंतर तरी अभ्यास करत राहायचं. माझं एक पूर्ण माझे एका दिवसाचं टाइम टेबल असायचं, ते फॉलो केलं. साधारण 2 तासाचे मी छोटे छोटे हे बनवायचो. सकाळी करायचं मी 7:30-8 वाजता, त्यानंतर 8 ते 12, मग 2 ते 4, परत मग 4 ते 6 आणि 6 ते 8 म्हणजे व्यायामाची वेळ असायची. मी कधीही न चुकता जायचो, म्हणजे कधीही सोडणार नाही की बाबा असं नाही की उद्या माझे मेन्स आहे, उद्या माझे इंटरव्ह्यू आहे, उद्या माझी मेन्स आहे, मी व्यायामाची वेळ कधीच सोडणार. व्यायाम मला आवडायचं, मी ते करायचं, जायचं. परत मग आल्यानंतर 8 ते 10 आणि मग 11 ते 1 ही माझी अभ्यासाची वेळ असायची. अभ्यास खूप करायला लागतो, तो मी पण केला, सगळ्यांनाच करायला लागतो. मला असं वाटतं की ज्यावेळी गावामध्ये होतो, कोल्हापूरमध्ये होतो, त्यावेळेला म्हणजे आता इथं जेवढे निवांत अवेलेबल आहे, नेट फॅसिलिटी म्हणा किंवा हिंदू नावाचा एक न्यूजपेपर असतो, तो म्हणजे युपीएससीला वाचायलाच लागतो. तो नसेल तर मग तुमची अभ्यासाची तयारी ही आपण युपीएससी तयारी करतो की आपण कशी मांडली जाते. त्यामुळे त्यावेळेला होता. पण आज असे म्हणजे इंग्लिश किंवा हिस्ट्री सगळ्या भागामध्ये पण हिंदू पेपर आणि घेऊ लागलेले आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. पण इंटरनेट फॅसिलिटी, इंटरनेट हे युपीएससीला तर बाहेर कंपल्सरी लागते. पण आज ही जरी फॅसिलिटी अवेलेबल आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि एक असं एक बघितलं की महाराष्ट्राचे विद्यार्थी साधारण करून MPSC कडे खूप वळतात. म्हणजे त्यांचं एक असे टाइम टेबल असते की बाबा आपण पहिल्या SBI किंवा असिस्टंट किंवा PSI ची पोस्ट काढतो, मग त्यानंतर आपण USP किंवा डेप्युटी कलेक्टरकडे वळू, मग ती पोस्ट मिळाल्यानंतर असं वाटतं की आता आपण UPSC कडे वळायला पाहिजे. तर हा प्रवास साधारण बघितलं की बरेचसे महाराष्ट्राचे विद्यार्थी करतात. पण माझं असं मत आहे की MPSC पेक्षा UPSC कडे सगळ्यांनी जरूर वळा.
कारण युपीएससी ही खूप सोपी आहे एमपीएससी पेक्षा. कारण बरेचसे असं एमपीएससी किती जर अभ्यास केला तर युपीएससी प्रेडिक्ट करता एमपीएससी प्रेडिक्ट करता येते बाबा कुठल्या प्रकारचे क्वेश्चन विचारतील, कसे क्वेश्चन विचारतील. पण युपीएससी तसं नाहीये. युपीएससी असे की ठराविक साधारण 1-1.5 वर्षाचा अभ्यासानंतर तुम्ही स्वतःच प्रेडिक्ट करता की बाबा या वर्षी हे प्रश्न येऊ शकतात, ह्याच्यावरती जास्त फोकस करायला पाहिजे. आणि जी पोस्ट तुम्हाला एमपीएससी किंवा PSI मधून जेव्हा तुम्ही रिटायर होता तेव्हा तुम्हाला मिळणार असेल 1-2 वर्ष आणखी एक्स्ट्रा अभ्यास करा आणि तुम्ही सर्व्हिसमध्ये जातानाच ती पोस्ट आहे ना. कारण कसं असतंय एमपीएससी किंवा PSI म्हणा, तुम्ही साधारण रिटायर होता तुम्ही शेवटच्या 5 ते 10 वर्षात तुम्हाला जी पोस्ट मिळणार आहे ती युपीएससी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदाच देऊन टाकते. साधारण तुम्ही पहिल्या 2 वर्षाच्या ट्रेनिंग नंतर तुम्ही जाणार तुम्हाला ती पहिली पोस्ट तीच मिळालेली असते. त्यामुळे असं तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केला तरी युपीएससी कडे जास्त वळा. कारण युपीएससी खूप सोपी आहे एमपीएससी पेक्षा. आणि सगळ्यात मी प्रत्येक वेळी युपीएससी बद्दल बोलेन कारण एमपीएससीचा माझा बराचसा एक्सपिरियन्स खूप कमी आहे. मी नसलं तर जमाय मी एमपीएससी दिलीच नाही. माझा कायम फोकस युपीएससीवर राहिला आणि मी युपीएससी देत राहिलो. त्यामुळे मी जास्त ही युपीएससी बद्दलच बोलेन. बाकी एमपीएससी बद्दल माझं खूपच नॉलेज म्हणजे कबूल करतो मी. युपीएससीचा अभ्यास कसा करावा तर युपीएससीचा अभ्यास करायची खूप सोपी पद्धत आहे. त्याची 2 भागात मी डिवाइड करतो युपीएससी अभ्यास. एक बेसिक अभ्यास आणि दुसरा अप्लाइड अभ्यास. पण युपीएससीच्या जे क्वेश्चन असतात ते सगळे आपल्या भागात विचारले जातात. तर अभ्यास करून युपीएससीचा कसा करायचा, बेसिक रिडिंग वरती खूप लक्ष द्या. बेसिक रिडिंग म्हणजे काय तर एनसीईआरटी पुस्तकं 8वी ते 12वी एनसीईआरटी पुस्तकं आहेत त्याच्यावरती खूप ठरवली लक्ष द्या. म्हणजे खूप लक्ष द्या. एनसीईआरटी पुस्तकांमध्ये युपीएससी असं बोललो तर काय मग वापर नाही. कारण एनसीईआरटी पुस्तकं तुम्ही व्यवस्थित केली तुमचा युपीएससीचा सगळ्यात अभ्यास होऊन जातो. तुम्ही सगळे बेसिक जे असतात तर एनसीईआरटी मध्ये तुम्हाला सगळे मिळतील. आणि एनसीईआरटी म्हणजे कुठले कुठले तर जिओग्राफीचे, हिस्ट्रीचे, इकॉनॉमिक्सचे आणि सायन्स टेक्नॉलॉजीचे तेवढेच एनसीईआरटी आहे. बाकी पॉलिटिकली इंडियन कॉन्स्टिट्यूशन नावाचा एक प्रकार आहे तो तुम्हाला दुसऱ्या कुठल्या लक्ष्मीकांचं एक पुस्तक आहे त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल तो प्रकार. तर हे बेसिक रिडिंग नंतर मॅक्झिमम लक्ष तुमचं हे न्यूजपेपरवरती असणार. न्यूजपेपर आणि इंटरनेटचा वापर करताना आपण जरा जपूनच करा. कारण इंटरनेटचे कसं असते जर कसा वापर करायचा आहे कळलं नाही तर दिवसाचे तुमचे 4-5 तास असेच निघून जाते. तुम्हाला कळणार नाही की बाबा म्हणजे इंटरनेटवरती बसलो आणि 12 वाजता इंटरनेटला बसलो आणि तुम्हाला 4 कसे वाजले कळणार नाही. तर ते करण्यासाठी काय करायचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि सिलेबस त्याच्यावरती मॅक्झिमम लक्ष द्या अभ्यास करत असताना. गेल्या वर्षीचे 10-12 वर्षाचे क्वेश्चन पेपर घ्या युपीएससीचे आणि सिलेबस बघा तो रोज बघत राहा. ते बघितलं तुम्हाला आपोआप कळेल की कुठल्या एरियावरती जास्त लक्ष द्यायला पाहिजे. आणि तुम्हाला स्वतः काही काय लागेल की एनसीईआरटी मध्ये नेमकं काय वाचायचं आहे किंवा न्यूजपेपर मधलं काय वाचायचं आहे. आणि न्यूजपेपर खूप इम्पॉर्टंट आहे. आणि खास करून मी माझ्या प्रिपरेशनच्या वेळेला तर हिंदू आणि द टाइम्स ऑफ इंडिया 2 न्यूजपेपर फॉलो करत होतो. तर न्यूजपेपर मी एवढं होतो की दिवसाचे माझे साधारण 4 तास 3 न्यूजपेपरला द्यायचे. अगदी माझा आता यावर्षी 19 एप्रिलला इंटरव्ह्यू होता. मी 28 एप्रिलपर्यंत दिवसाचे 4 तास माझे न्यूजपेपरला जात होते. न्यूजपेपर खूप इम्पॉर्टंट आहे. पहिल्यांदा जेव्हा मी प्रिपरेशन सुरुवात केली होती सुदैवाने माझ्याकडून म्हणजे प्रकार होते त्यावेळेला की मला सांगितले की बाबा न्यूजपेपर कसे वाचायला पाहिजे नेमके त्याचं काय घ्यायला पाहिजे. याची खूप चांगली सवय होती की यांचं अक्षर खूप चांगलं होतं नोट्स एकदम व्यवस्थित घ्यायचे त्यावेळेला. त्यामुळे मी यांच्याच नोट्स त्यावेळेला वापरायचो. मग याने एक्झॅक्टली मला शिकवलं की स्टार्टिंगला असताना कळत नाही आपल्याला किंवा न्यूजपेपर मधलं काय वाचायला पाहिजे आणि काय नाही वाचायला पाहिजे. साधारण आपले महिने ट्रीटमेंट असेच निघून जातात न्यूजपेपर एक्झॅक्टली वाचायचं कसं. तर न्यूजपेपरची काय सोपी पद्धत काय न्यूजपेपर हातात घेतला सगळ्यात पहिला एक गोष्ट सांगायला म्हणून केली की ह्या पुढे काहीही वाचताना हातात पेन घेतल्याशिवाय वाचू नका. कुठलेही तुम्ही युनिव्हर्सिटीचा अभ्यास करत असाल तुमच्या एक्झामचा अभ्यास करत असाल किंवा काही वाचत असाल हातात पेन घेतल्याशिवाय काही वाचू नका. काही वाचत असताना तुम्हाला वाटतं की बाबा ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे त्याला अंडरलाईन करा. भले तुम्ही गोष्ट कधीच वाचणार नसाल तरी तुम्ही उद्या सगळ्या उठल्या न्यूजपेपर घ्यायला न्यूजपेपर वाचताय सवय असेल न्यूजपेपर वाचायची छावा वाचताना तो वाचताना देखील हातात पेन घेऊन वाचायचं. कारण जे इम्पॉर्टंट आहे ते आपल्याकडे सगळं आतापासूनच जाऊन घ्या. ठीक आहे एक गोष्ट लक्षात ठेवा. तर न्यूजपेपर कसा वाचायचा न्यूजपेपर हातात घेतल्या पहिल्यांदा तुम्हाला ज्या न्यूज वाटतात इम्पॉर्टंट त्याला मार्क करायचं. सगळ्या पूर्ण न्यूजपेपर तेवढ्या न्यूजला सगळ्या मार्क करून घ्यायचा. पहिला पण काय करता नाही की बाबा कुठल्या न्यूज वाचायला पाहिजे कुठल्या न्यूज सोडायला पाहिजे. पहिल्या पण मी जेव्हा करायला घ्यायचो तेव्हा असं व्हायचं की मार्क झाल्यानंतर मला असं वाटायचं की सगळ्याच न्यूजपेपर मार्क करायला असायचं. ते असं होऊन जातं काय प्रॉब्लेम नाही. पण एकीकडे तुमचं तुम्हाला कळायला लागेल हे कधीच म्हणायला लागेल तुम्हाला जेव्हा तुम्ही सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये चांगली कमांड आहे. त्यासाठी रोजच्या रोज क्वेश्चन पेपर आणि सिलेबस युपीएससीचा हा वाचाच.
आणि हे तुम्हाला एमपीएससीला पण फायदेशीर होईल, कारण एमपीएससीचे बरेचसे क्वेश्चन हे न्यूजपेपर बेस्ड असतात. त्यामुळं जर तुम्ही एमपीएससी फोकस करत असाल तर मग एमपीएससीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि सिलेबस, आणि जर यूपीएससी फोकस करत असाल तर यूपीएससीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि सिलेबस, ह्या दोन गोष्टी रोजच्या रोज वाचत जावा, जेणेकरून तुम्हाला हे कळेल की बाबा न्यूजपेपरवरती कुठली न्यूज वाचायला पाहिजे आणि कुठली न्यूजवरती जास्त फोकस करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर एक नोटबुक तयार केलं होतं, म्हणजे प्रत्येकाची